एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या मराठवाड्याला यंदा पावसानं अक्षरशः धुवून काढलाय। मान्सूनच्या परतीच्या प्रवासात देखील पाऊस मराठवाड्यात जोरदार बरसतोय। यंदा पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे गोदावरीला मोठा पूर आलाय आणि गोदावरीचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। पाहुयात मराठवाड्यातील पावसाचा हा ग्राउंड रिपोर्ट। कधी काळी दुष्काळामुळे भेगाळलेल्या जमिनी, हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करणाऱ्या महिला, असं चित्र दिसणाऱ्या मराठवाड्यातली ही दृश्य आहेत। कोरड्या दुष्काळाची सवय असलेल्या मराठवाड्यावर यंदा ओल्या दुष्काळाचं सावट आहे। पैठण तालुक्यातील कातपूर गावातली ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य शेतकऱ्यांच्या नुकसानीचं चित्र सांगण्यासाठी पुरेशी आहे। गावाच्या शेजारी असलेल्या नदीला पूर आला आणि नदीचं पाणी गावात शिरलं, त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। प्रशासनाला आमची एक विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर बागायतीची नुकसान भरपाई द्यावी, नाहीतर आमच्या परिसरातला हा शेतकरी आहे हा अशा पद्धतीने कोलमाडल की पुन्हा परत एक पिढीभर तरी हा शेतकरी येऊ शकत नाही। अनेकांच्या विहिरीचं नुकसान झालं, घराचं नुकसान झालंय, शेती तर आमची पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर तात्काळ याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आम्हाला विनंती आहे। तिकडे पैठणच्या ज्ञानेश्वर वाडीतल्या अंबादास थोटे या शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पुराच्या पाण्यानं फक्त कांदेच नाहीत तर त्यांची स्वप्नही वाहून गेली। आज आरशी बुद्रुक गावामध्ये रात्री ठीक 7 ते 8च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये शेतकऱ्याची जी बघत असाल तर तुम्ही विहीर आहे, ती विहीर पूर्णपणे या ठिकाणी पडलेली आहे आणि ऊस पीक असेल, त्यानंतर कांदा पिकं असतील, मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। गेल्या 24 तासात मराठवाड्यातल्या 33 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। यंदा पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरीला पूर आलाय। गोदावरी पात्रात तब्बल 1,13,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून जवळपास 44,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर जालन्याच्या 5 मंडळात, बीड जिल्ह्यातील 7 मंडळात, लातूरच्या 7, धाराशिव आणि हिंगोलीच्या प्रत्येकी 1 मंडळात आणि नांदेडच्या 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद आणि ऊस पिकासह खरीप पिकं वाहून गेली आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। गोदावरीच्या पुरामुळे आपेगाव ते कुरण पिंपरी गावचा संपर्क तुटलाय, तसंच पैठण शहरातील काही घरांमध्ये पाणीही शिरलंय। पैठण तालुक्यात हर्षे गावातून रात्री खूप भयंकर पाऊस झाला, अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्रीच्या पावसाने खूप म्हणजे असंख्य शेती या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे। या ठिकाणी विहिरी पाण्या पडल्यात, कपाशी पाण्यात आहे, ऊस पूर्ण जमिनीदोस्त झालेला आहे, तूर पीक असन बाकीचे सगळे पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। याचे शासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करावी ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती। बीड जिल्ह्यात सरस्वती नदीला पूर आला असून कोथाळा, सिरसाळा गावांचा संपर्क तुटलाय। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला। वडीगुद्री आणि गोंदी महसूल मंडळातल्या अतिवृष्टीमुळे मांगणी नदीला पूर आलाय, तर नालेवाडी गावात पाण्यात अडकलेल्या आदिवासी कुटुंबाची प्रशासनानं सुटका केली। फक्त मराठवाडाच नव्हे तर सोलापुरातही मुसळधार पावसाचा तडाखा बसला। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गा शेजारील सर्व्हिस रोडवरच्या नाल्यात एक रिक्षा चालक वाहून गेला। आम्ही वरून ब्रिजवरून जात होतो। ब्रिजवरून जाताना वड्याला म्हणजे पाणी आलेलं बघण्यासाठी आम्ही हळू गाडी घेतली। वरनं गाडी रिक्षा अडकलेली दिसली वड्यात, तर आम्ही वरून खाली आलो कुणाची रिक्षा बघण्यासाठी। मग रिक्षा बघताना ती आमच्या मित्राची भावाची गाडी दिसली। मग आम्ही मित्राला फोन लावून बोलून घेतले की असं तुझ्या भावाची रिक्षा अडकलेली आहे। मग आम्ही सर्व मित्र म्हणजे बाकीचे रिक्षावाले जे आमचे मित्र होते आम्ही सगळं प्रयत्न करून बघण्याचा प्रयत्न केलो, त्याच्यात रिक्षामध्ये आहे का तो नव्हता रिक्षामध्ये। तर आम्ही प्रयत्न करून अग्निशामकला वगैरे फोन लावलं, 112ला फोन लावून त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही रिक्षा काढली, पण आमचा
जो मित्राचा भाऊ आहे तो गाडीतला रात्रभर नाही, आम्ही 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर पर्यंत जिथपर्यंत वाहतो ओढा रात्री टॉर्च लावून पूर्ण आम्ही सगळीकडे हुडकलेले आहे. मराठवाड्यात यावर्षी आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यात 3 ते 4 वेळा अतिवृष्टी झाली, पण यावेळच्या पावसानं काढणीला आलेली पिकं वाहून गेली आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाईची मागणी होते. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.